उड़ान अभी बाकी है, अपने इरादों का इम्तिहान अभी बाकी है। अभी तो नाती है मुट्ठी भर जमीन, आगे ये सारा आसमान बाकी है। जेव्हा मी शहरमध्ये जी तिसरी निवडणूक जिंकली होती तेव्हा मी हे म्हणाली होती आणि कदाचित कुठेतरी कोणीतरी ऐकत असेल, कारण का लोकसभेमध्ये जाणं म्हणजे एकंदरीत मला वाटतं आकाशाला हात लावणं हे मी माझ्या दृष्टिकोनातून एक काँग्रेसची कार्यकर्ती आणि एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून मला वाटतं लोकशाहीचं सर्वश्रेष्ठ मंदिर असणारी ती लोकसभा. प्रत्येक माणूस प्रत्येक भारताचा नागरिक ज्यांनी भारताचा इतिहास बघितलाय, ज्यांनी भारताचा इतिहास वाचला आहे, ज्यांनी राजकारण बघितले आहे, ज्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू पासून आतापर्यंत पंतप्रधान कोणी असू दे त्यांना सुंदर लोकशाहीच्या चळवळीमध्ये तो सहभागी झालाय, ज्यांनी प्रत्येक 26 जानेवारीला आणि 15 ऑगस्टला आपल्या घरातला एक सण आहे म्हणून हे दोन्ही दिवस साजरे केले. त्या प्रत्येकाला माहिती आहे की लोकसभेत जाणं किंवा लोकसभा काय असते. जेव्हा मी लोकसभेत पहिलं पाऊल घेतलं तेव्हा मला ह्या गोष्टीची जाणीव होती की मी इथपर्यंत पोहोचले केवळ माझ्या लोकांमुळे. तो क्षण वेगळा होता. तो क्षण मी शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही की तो क्षण काय होता. जेव्हा मी शपथ घेत होती तेव्हा मी माझ्या आई वडिलांकडे बघत होती की ते एकेकाळी तिथेच उभे राहून त्यांनी शपथ घेतली होती. आणि आज त्या लोकसभेत ज्या लोकसभेने इतिहास बघितला, ज्या लोकसभेने पहिले पंतप्रधान कशी रस्त्याचे पंतप्रधान बघितले, ज्या लोकसभेमध्ये आपल्या देशाच्या म्हणजे अंगाच्या आल्या देशाचा इतिहास घडला, ज्या लोकसभेमध्ये 543 खासदार आपल्या देशाच्या सेना क्षेत्रातून जात पात धर्म सगळे त्या लोकसभेने कधीच भेदभाव केला नाही तिथपर्यंत तुमच्यामुळे मी पोहोचले याची जाणीव मला आहे. अतिशय विनम्रतेने मी तुमच्या समोर उभी आहे. महाविकास आघाडीचे सर्वच पक्ष शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब, कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, आम आदमी पक्ष सगळे आपल्याला साथ दिले. अतिशय विनम्रतेने मी तुमच्या समोर उभी आहे. मला या गोष्टीची जाणीव आहे की हा विजय हा माझ्या व्यक्तीचा नाही. ही निवडणूक मी प्रणिती शिंदे म्हणून जिंकली नाहीये, ते तुम्ही ठरवलं म्हणून मी ती निवडणूक जिंकली की आपण सगळे ही निवडणूक जिंकली. मी साहेबांनी एवढ्या निवडणुका बघितल्या नाहीये, पण मी जेवढ्या निवडणुका बघितल्या, जेवढ्या निवडणुका लढल्या, ही खरी लोकशाहीची निवडणूक होती. ही खरी तुम्ही सिद्ध केलं की लोकशाही काय असते. त्या पहिल्या निवडणुका ज्या झाल्या तेव्हा विरोधक नव्हता, विरोधी पक्ष एवढा नव्हता किंवा विरोधी पक्षाचं विष एवढं पसरलं नव्हतं त्यावेळेस, आणि म्हणून त्या निवडणुका चांगल्या झाल्या, चांगल्या तत्वांवर लढल्या गेल्या. पण ही निवडणूक जी होती खरी लोकशाहीची निवडणूक होती. कारण का 400 पार म्हणणारे पैशाची, ईडीची, सीबीआयची, ईव्हीएमची ताकद असून सुद्धा लोकांनी दाखवलं की लोकांची ताकद काय, ही खरी लोकशाही होती. भाजपने अनेक गोष्टीचा वापर केला, तुम्हाला माहिती आहे. ग्रामीण भागात पण वापर केला, शहरी भागात पण वापर केला. ज्या ज्या गोष्टींचा भाजपने वापर केला त्या गोष्टीचा काँग्रेस आणि महाविकास आघाडीला त्या गोष्टींचा वापर करावा पण लागला नाही आणि तरीही निवडणूक आपण जिंकलो. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की लोकशाहीमध्ये किती ताकद असते. लोकशाही या सगळ्यांच्या समोर टिकते, या सगळ्या गोष्टी लोकशाही समोर टिकत नाहीत.
आणि पुन्हा एकदा ह्या इलेक्शनमुळे काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आता विश्वास आला, एक ऊर्जा आली की आपण जिंकू शकतो, आपण जिंकलो आहोत. कोणीतरी म्हणालं की त्यांच्या सीटा जरी आपल्यापेक्षा जास्त असल्या तरी त्यांना असं वाटतं की त्यांचा पराभव झाला, आणि आपल्या सीटा जरी त्यांच्यापेक्षा कमी असल्या तरी आपली त्या ठिकाणी आपला विजय झाला, आपली जीत झाली. आणि जेव्हा मी म्हणते की अभी सारा आसमान बाकी है, तो माझ्यासाठी नाही, त्याचा अजून मी तुमच्याकडून काय मागू. म्हणून कृतज्ञता आम्ही माझ्या आईवडिलांनी मला सांगितलं की देवासमोर जेव्हा जातो तेव्हा कृतज्ञताच मागायची भावना असायला पाहिजे. आणि जर तुम्ही लोकशाहीमध्ये देश सेवेसाठी अंतःकरणापासून काम करत आहात आणि शेवटच्या श्वासापर्यंत काम करत आहात, तर आमच्यासाठी आमची लोकच देव आहे. आणि म्हणून देवासमोर एक लोकांसमोर आज आम्ही कृतज्ञता मागतो. जेव्हा मी म्हणते की अभी एक सारा आसमान बाकी है, तर मी माझ्यासाठी नाही, मी तुमच्यासाठी म्हणते. कारण का माझ्या स्वप्नासोबत तुमचे पण स्वप्न जोडले. माझं स्वप्न काय, तुम्ही तुमची कामं करणं, तुमची स्वप्न पूर्ण करणं हे माझं स्वप्न आहे. पण मला माहिती आहे की जेव्हा आपला माणूस लोकप्रतिनिधी होतो तेव्हा आपली चालत टाईट होते. आज मी खासदार म्हणून आहे, तुम्ही पण तुमच्या गल्लीत खासदार म्हणून त्या ठिकाणी वावरत आहे.